हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप सारा मिस यू. कारण मी खूप मिस करत आहे. मला असं वाटतं आहे की मी उठून बसावं, बोलावं, लाईव्ह यावी, तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा करू, रोज व्हिडिओ पडावे, असं मला खूप अंतःकरणातून वाटत आहे. पण काय करताना अशी फसली मी की काय सांगू तुम्हाला थंबनेल वाचून कळलंच असेल विषय काय आहे. सगळा विषय मी सविस्तर हळूहळू या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा आणि अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि म्हणजे बेल आयकॉन याच्यासाठी असते की जेव्हा पण माझा व्हिडिओ येतो किंवा मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येते, त्यामुळे तो सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की बेल आयकॉन प्रेस करा. खूप जणांची तक्रार असते की ताई तू लाईव्ह आली की नोटिफिकेशन येत नाही, परत तू व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन येत नाही. तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही बेल आयकॉन प्रेस करत नाही. तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसत जाईल. ओके, तर चला मग स्टेप बाय स्टेप काही गोष्टी तुम्हाला सांगते. आता सध्या सुरुवात कुठून करू असं झालं आहे. टॉपिक माझ्याजवळ एवढे आहे, डोक्यामध्ये एवढे भरपूर साठा आहे टॉपिकचा. ते सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायचे आहेत, पण सुरुवात कुठून करू हे कळना झालं आहे मला. त्यामुळे मी हळूहळू सुरुवात करते. सर्वात अगोदर तर कुठून सांगू, कसं, ऑपरेशनचा विषय ना थंबनेलवर आहे तो तर विषय आपण घेणारच आहे. त्या अगोदर अजून एक गोष्ट सांगायची होती. आता डॉक्टरने मला ऑपरेशन आहे, एक छोटंसं ऑपरेशन आहे, जास्त काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही, ते सांगेलच तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. आजपर्यंत असं कधी झालं आहे का माझ्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगितली नाही? सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. सो ही गोष्टसुद्धा लपवण्यासारखी नाही आहे, शेअर करीलच. पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते म्हणतात ना, त्यामुळे मी योग्य वेळेची वाट बघते. तर विषय असा आहे की आता डॉक्टरने मला आराम करायला सांगितलं आहे ना भरपूर. म्हणजे यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे, वॉर्निंग दिली, एवढे पैसे घातले दवाखान्यात. तुम्हाला सांगते, एवढ्या 2-3 महिन्यामध्ये ना लाख रुपये गेलेत दवाखान्यात, लाख रुपये. कारण अशा हायफाय दवाखान्यामध्ये, म्हणजे चांगल्यात चांगल्या दवाखान्यामध्ये पैसे घालवून थकलो आणि मग दुसऱ्या दवाखान्यात जाऊन आराम पडला, अशी गंमत झाली. त्यामुळे पैसे लई गेले दवाखान्यात. पहिल्याच दिवशी 10-10, 20-20 हजार रुपये असं. आणि तुम्हाला तर माहिती 2-2, 3-3 दिवसाला सलाईना होत्या. बरं, आता तो विषय जाऊ द्या. आता आराम करायला सांगितलं आहे मला. मी जर आराम नाही केलं आणि इवन मला कमी बोलायला, म्हणजे हळू बोलायला सांगितलं आहे, कमी. जेवढं होईल तेवढं शांत राहा, जेवढं होईल तेवढं झोपून राहा, जेवढं होईल तेवढं बेड रेस्ट करा. बापरे, किती सांगतात हे डॉक्टर लोक. असं वाटतं आपण जगाव की मारा, सांगा. तर मला भरपूर कमी बोलायला सांगितलं आहे. त्यामुळे मिस्टर पण खूप ओरडतात की व्हिडिओ वगैरे दुर्लक्ष कर थोडे दिवस, काही गरज नाही आहे, बनवलं नंतर, तू बरी झाली की बनव तेव्हा व्हिडिओ, पण आत्ता सध्या गॅप दे. पण मला असं वाटतं, मी माझी एवढी मोठी यूट्यूब फॅमिली कमवली, मी असं कसं गॅप देऊ? आणि ठीक आहे ना, मला थोडंफार बरं वाटलं तर मी बनवू शकते ना. त्यामुळे मी जास्तीत जास्त होईल तेवढं आहे ना शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करते. मला थोडंसं म्हणजे कमी बोलायला सांगितलं आहे. सांगेल त्याचं कारण पण मी पुढं. थोडंसं ऑपरेशनमुळे आहे, ठीक आहे. तरी पण माझी खूप इच्छा होत होती तुमच्या सगळ्यांसोबत बोलायची. मी खूप मिस करते सगळ्यांना. लाईव्हला येऊ वाटतं, पण लाईव्हला आल्यावर मिस्टर ओरडतील, कारण ते तिकडून जर बघतील की मी लाईव्ह आली होती, मला म्हणतील तुला आराम करायला सांगितलं होतं ना. तर म्हणून मी जास्त जास्त लाईव्हला पण येत नाही आहे आता. माहीत नाही, मला कमसे कम 8 दिवस तरी मिनिमम, त्यानंतर हळूहळू उठून काम आपले आवरू शकते. पण तरी पण मी व्हिडिओसाठी आता उठून बसलेली आहे. झोपल्या तुम्ही काय व्हिडिओ पाहून परत मला बॅड कमेंट करणार, तू झोपून व्हिडिओ बनवते, असं करते तसं करते, असतातच काही लोक. तर आता मला काही काम नाही, बाई पण शोधते मी. असेल कोणी इकडे जवळपास तर मला नक्कीच सांगा, कॉन्टॅक्ट करा. मी खूप वैतागली. काल तर अख्ख्या दिवसभर बाई बघत होती मी. दिवसभर कंटिन्यू याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर, आहे का कोणी ओळखीचं, आहे का कोणी ओळखीचं, कोणाला गरज आहे का. मी तर अशी बाई बघते ना जी एकदम, म्हणजे जिला बिचारीला खूपच गरज असेल, जी खाऊन पिऊन इथं राहू शकेल, अशी बाई बघते मी. तर मी सांभाळायला बी तयार आहे, पण कसं आहे, भेटत नाही आहेत तशा बायका. आता कोणाला गरज नाही राहिली. जेव्हा गरज होती तेव्हा सापडत होत्या, तेव्हा माझी तेवढी कंडिशन नव्हती. आज कंडिशन आहे तर बायका सापडत नाही, असा विषय आहे बघा. तर विषय वेळेचा असतो, प्रत्येकाची आपली आपली वेळ असते. मला एवढं सांगायचं. आता मी आराम करत होती, मग आता काय करू, मला काही काम नाही म्हणल्यावर आरामच करणार. आराम करता करता मग मला लई सवय, आता व्हिडिओ नाही टाकू शकत,
लाईव्ह नाही येऊ शकत, मग काहीतरी करायला पाहिजे. मग पिक्चर बघत बसले. तर मी पिक्चर बघितली बघा, कलवरी. कोणी कोणी बघितलं आहे असं हातवर करा. राहुल दराडे म्हणून एक फ्रेंड होता टिकटॉकचा. आता तो लय मोठा स्टार झाला बाबा, त्यामुळे आपल्याला गरीबाला कोण ओळखतं नाही का, स्टार लोकांना लय भाव लागतं. तर त्याचं पिक्चर बघितला मी. तेव्हा जेव्हा रिलीज झाला होता ना तेव्हा बघितला नव्हता. मला असं वाटतं आमच्या लग्नाच्या टायमिंगलाच तो पिक्चर रिलीज झाला होता वाटतं. तर तो पिक्चर बघितला मी, कलवरी म्हणून. तर त्यात थोडंसं काहीतरी घेण्यासारखं आहे, त्यामुळे म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. तर तो पिक्चर असा होता की नवरीची मैत्रीण असते आणि ती तिच्या लग्नाला येते आणि नवरदेवाला नवरी पसंतच नसती. त्याला असं वाटते माझ्या पसंतीची कोणतरी भेटावं आणि म्हणजे त्याला अशी सुंदर, देखणी, गोरी अशी पाहिजे असते नवरदेवाला. आणि ती जी असते तिच्यावर प्रेम नसतो. पण जी दुसरी मैत्रीण येते का तिची, त्या नवरीची कलवरी बनून, तिच्यावरच याला प्रेम होतं. म्हणजे यालाच नाही, सुरुवातीला ती चाळे करते. म्हणजे ती आधी याला इशारे वगैरे देऊन पटवण्याचा प्रयत्न करते. याच्या मनात काही नसतं. मग हे सगळं काही ती जी मैत्रीण आलेली होती ती सगळं काही त्या नवरदेवाच्या मनामध्ये टाकते. त्याला इशारे घाणघाण करणार, हे करणार. म्हणजे ती पिक्चरच तशी आहे बघा. म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याच्यातून एक काय म्हणतो हे म्हणतो ना आपण, तात्पर्य घ्यायचं म्हणलं ना, तर कलवरी नवरदेवालाच पळवून नेते. त्याच्याच लग्नात येऊन, मैत्रिणीच्या लग्नात येऊन मैत्रिणीच्याच नवऱ्याला पळवून नेते. तर अशी ती पिक्चर आहे. तर असल्या नासक्या बायकांमुळे काही काही लोकांचं वाटोळं होतं. आता अजून एक गोष्ट बाई, नशीब हे असले पिक्चर पाहिले की माझं डोकंच फिरतं. नशीब माझ्यासोबत असं काही नाही झालं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मस्करीमध्ये घेते बरं का, परत कोणी मनाला लावून घेणार, काहीतरीच कमेंट करणार. तर असं असतं बघा, पिक्चरही काही काही अशा खऱ्या खऱ्या याच्यामध्ये दाखवतात की असं घडतं. आणि भरपूर ठिकाणी असं बघितलेलं आहे जीजा सालीमध्ये, म्हणजे नाही का, आता तुम्ही समजून घ्या. तर असं पण असतं. तर सहज मी बघत होती, त्यामुळे तात्पर्य एक सांगायचं मला याच्यातून, की प्रत्येक आपला म्हणणारा व्यक्ती हा आपला नसतो. त्यामुळं ओ माय गॉड, फोन आला आहे, सासरवरून फोन आला आहे. 1 मिनिट थांबा. तर सॉरी, फोन आला होता. तात्पर्य एकच सांगायचं आहे की सर्वात जास्त आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, आता ती तिच्या मैत्रिणीवर विश्वास बोलवलं आणि ती तिच्या नवऱ्यालाच घेऊन पळाली. तर असं असतं त्याच्यातून की सर्वात जास्त आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना, तोच आपला विश्वासघात करतो. त्यामुळे या जगामध्ये कोणावर विश्वास ठेवायचं, कोणावर नाही, हे आपल्या हातात असतं नाही का. त्यामुळेच मी कोणाशी मैत्रीच करत नाही, मैत्री करायला जात नाही. मला नको आहे बाबा कोणी. कारण काय, लोक जवळ राहून विश्वास जिंकून मग विश्वासाचा घात करतात. त्यामुळे माझ्या नवऱ्याला पण आवडत नाही की कोणाशी मैत्री केलेलं. आता खूप जण मला विचारतात, लग्नामध्ये एवढे जण आले होते, माझ्या लग्नामध्ये एवढे जण आले होते, तर मी लक्ष्मीताईशी मैत्री नाही वाढवली. जी ती ही आली होती तिच्यासोबत बी नाही वाढवली. त्यानंतर अजून एक होते, आपल्या लाईव्हला येतात ते बघा, क्लिअर थॉट म्हणून, त्यांना मी सहज म्हणजे मेसेज टाकला होता. आमची जास्त ओळखी पण नाही, तीच पहिली आणि शेवट भेट होती आमची लग्नामध्ये. तर अशा पद्धती म्हणजे ज्यांना मला वाटलं लाईव्हला येतात बिचारे, सपोर्ट करतात, छान कमेंट करतात. आयशाला पण बोलवलं होतं पण ती नाही आली, कारण तिचं काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं, तिचे मामा वगैरे एक्सपायर झाले होते का, असं काहीतरी विषय झाला होता त्यांचा. तर मी असं घाबरते हे सगळं बघितल्यानंतर. याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे की कितपत लोकांवर आपण विश्वास करायला पाहिजे, कोण कसं निघल सांगता येत नाही. त्यामुळं आणि माझ्या लग्नामध्ये बरेच जण आलेले, ते प्रत्येक व्यक्ती त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी आलेला. म्हणजे बरेच असे 2-3च व्यक्ती आहेत असे मोजके की ते त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी आलेले होते. आता कोणाचे चॅनल मॉनिटाईज झाले. लक्ष्मीताईला मी एक चॅनल दिलता, तसं लक्ष्मीताई ते काही यूट्यूब म्हणजे व्हिडिओसाठी वगैरे नाही आले. त्यांचा विषय पॉडकास्टचा होता. पण माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशीच पॉडकास्ट झाला होता, ज्या दिवशी मेहंदी होती. पण त्याच्या पॉडकास्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ते पॉडकास्ट झाला पूर्ण, नंतर माहिती पडते की कॅमेराच बंद होता. त्यामुळे त्यांना परत ते पॉडकास्ट द्यायला जावं लागलं माझं लग्न लावून. त्यामुळे त्यांचा तर विषय नाही. मग बाकी सगळे आलेले कोणाचे चॅनल मॉनिटाईज झाले. लक्ष्मीताईला पण मी भरपूर सपोर्ट करा म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट केली. पण आता काय त्याचे कंटेंटचा विषय असतो नाही का, आता नाही केलं लोकांनी सपोर्ट तर काय करू. माझ्याच व्हिडिओला व्ह्यू असायचे, म्हणजे मी ज्या व्हिडिओमध्ये असेल लक्ष्मीताईच्या त्यालाच व्ह्यू असायचे. त्यामुळं जरा गडबड झाली. तर लक्ष्मीताईला तसं पाहिजे तसं सपोर्ट नाही भेटला. पण एक चॅनल मी मॉनिटाईज करून दिला आणि त्यानंतर म्हणजे बरेच लोकांना मी सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत. तर कसं आहे, कोणी जर माझ्यासाठी काही केलं ना, मी कोणाचे उपकार ठेवत नाही, सूद समेत वापस करून देते.
म्हणून मी आहे ना जास्त कोणाशी मैत्री करत नाही बरं का. मला भीती वाटते. माझ्यासोबत बी एक असा किस्सा घडला होता, पण ते लग्नानंतरचा विषय आहे, तो तुम्हाला मी सांगेल एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा काय आहे बघा, की एक खूप जण विचारत म्हणजे त्याच प्रश्नाचा आहे ना मला कंटाळा आलेला आहे. कसं उत्तर देऊ मला समजत नाही. नेहमी तू प्रेग्नेंट आहे का, प्रेग्नेंट आहे का, गुड न्यूज आहे का, प्रेग्नेंट असेल म्हणून आजारी पडते, किंवा अजून तर बरेच मग नंतर तर काहीच अंदाजे लावत होते. हाच आजार असेल, तोच आजार असेल, डेंगूच झाला असेल, मलेरिया काय तेच झालं असेल, काय झालं असेल, असे अंदाजे लावायचे. तर बाबांनो, तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक गोष्ट शेअर करते तुमच्यासोबत. फक्त विषय एवढा असतो की योग्य वेळेची वाट पाहते. प्रत्येक गोष्टी शेअर करणार आहे. आता हा एक माझं छोटंसं ऑपरेशन झालं, कशाचं काय ते सांगणारच, पण ती पण योग्य वेळ आल्यावर. असं प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. सांगाल तुमच्यापासून आजपर्यंत मी काहीच लपवलं नाही, मग हीच गोष्ट काही लपवण्यासारखी आहे, त्याच्यामुळे मी सांगेल. फक्त थोडासा वेट करा आणि चांगले चांगले कमेंट्स करा. बाकी कोणाचे दुसऱ्यांचे नावं माझ्या व्हिडिओमध्ये किंवा कमेंट्स खाली लाईव्हमध्ये येऊन बोलू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. एक सतीश दादा म्हणून आहेत, ते मला नेहमी कमेंट करतात, नेहमी म्हणत असतात की करिश्मा तू प्रत्येकाच्या वाईट कमेंटला रिप्लाय देते आणि पर्सनली रिप्लाय देते, व्हिडिओमध्ये पण रिप्लाय देते. तू जर अशी करत राहिली तर तू आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. कारण हे जे 4 कुत्रे राहतात भुकणारे, ते तू त्यांच्याजवळच बिस्किट टाकत राहिलीस तर तू पुढे कधी जाशील, असे म्हणजे त्यांचं खूप छान समजावून सांगतात ते. सतीश दादा तुम्ही कमेंट करा परत बरं का. तर त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की करिश्मा तू दुर्लक्ष कर तरच पुढं गेलेली असशील. सतीश दादा तुम्हाला सांगू का, मी भरपूर प्रयत्न करते बरं का, की वाईट कमेंटकडे मी लक्ष नाही देणार, दुर्लक्ष करणार, उत्तर नाही देणार. पण कसं असतं ना, एखादा कुत्रा लईच भुकला की त्याला बिस्किट टाकावंच लागते. माझ्याशिवाय त्याचं चालतच नाही. काय करू मी तुम्हीच सांगा आता. मी भरपूर प्रयत्न करते की इग्नोर करील. माझे ऑलरेडी एवढे टॉपिक आहेत, उठलं सुटलं की टॉपिक आहेत. मिस्टर पण एवढे छान सपोर्ट करते सगळ्या गोष्टी. कोणाकोणाच्या तर नवरे व्हिडिओ काढायला बी मनाई करतात, कोणी काढतात त्याच्या व्हिडिओमध्ये बी येत नाही. पण माझे मिस्टर तर मला व्हिडिओ काढायला मना करत नाही, असंही नाही. जेव्हा त्यांना टाईम असेल तेव्हा ते व्हिडिओमध्ये येतात, सपोर्ट करतात. पण तरीसुद्धा मला दुसऱ्यांना रिप्लाय द्यावं लागते, कारण ते तसे करतात, तसे कमेंट करतात. मग तुम्हाला माहिती आहे मला जास्त डोक्यात गेलं ना कोणी, मग मी वाट लावल्याशिवाय सोडत नाही. अशीच एक भटक भवानी माझ्या लय नादी लागलेली आहे. फेक आयडिया काढते, काय कमेंट करते, ओरिजिनल आयडियाने तिची यायची लायकी नाही आहे. तिचे काही कांड राज असे मला माहिती आहेत ना, की मी जर आता तो तिचा आहे बऱ्याच गोष्टी, तो माणूस तिचा कोण आहे काय माहिती, नवरा म्हणून सांगते बाबा, जगाला काय माहीत नाही आपल्याला. खऱ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला माहीत नसतात तोपर्यंत बोलणं चुकीचं आहे. पण मला तरी जेवढ्यापर्यंत माहिती आहे ना तेवढ्यावरून त्या माणसाला कोण नवरा म्हणणार नाही त्या बाईचं. ते थोडेफार मला हिस्ट्री माहिती आहे. तर त्याचा काहीतरी विषय आहे की ती समोर येऊन मला काही बोलू शकत नाही, त्यामुळे ती बॅड कमेंट करू बोलते. आणि ती बॅड कमेंट करून बोलते, मग मला असं वाटतं त्याच कमेंटला रिप्लाय जातात माझ्या. पण मला काय म्हणायचं आहे, हिंमत असेल तर समोर या. आता त्या माणसाने बांगड्या घातल्या, त्याची हिंमत नाही, कारण ती येऊ देत नाही त्याला समोर. कारण तो जर समोर आला तर हिचे काळे चिट्टे सगळे मी त्याला सांगणार, कारण माझ्याजवळ पुराव्यासकट भरपूर अशा गोष्टी आहेत, लाईव्ह विथ फोटो विथ, आणि बापरे आहेत काही गोष्टी, आता काय सांगू तुम्हाला. तर जाऊ द्या, जास्त बोलणं बेकार आहे. योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेवर बोलायच्या. आणि आपण सध्या तर शांत राहायचं, पण लय असं लय डोक्याचं वर गेलं ना, मग आपण बरोबर उत्तर द्यायचं. पण त्याला पण एक लिमिट असते, वेळ असतो, काळ असतं. तर पुढच्यानी जरा बांगड्या भरल्या नसतील तर माझ्यापर्यंत पोचावं, मला कॉन्टॅक्ट करावा. कारण एकदा त्या माणसाशी कॉन्टॅक्ट झाला ना, तर तो माणूस काय बोलत होता माहिती का, तुमचं सोडा हो, तुमच्यावर विश्वास आहे, तुमचं काही नाही, हिच्यावर भरोसा नाही, हिच्याशी बोलू नका. काय बोलला होता मला तो, म्हणला जाईल दुसऱ्या मागं पडून वगैरे, गॅरंटी नाही. ज्या माणसाला ती बायको आहे का कोण आहे माहीत नाही, तिची गॅरंटी नाही, ती जगाला नाकाने सांगते. काय बोलावं आता सांगा. तर तुम्ही म्हणता ना की करिश्मा तू कोणाबद्दल बोलते. आता मला भरपूर वाईट कमेंट येत आहेत, आणि ती एकच व्यक्ती करते, आणि त्या व्यक्तीची समोर येण्याची लायकीच नाही. कारण तिला माहिती आहे की मी जर समोर आली आणि काही बोलली की माझे सगळे राजकांड जो कोणी माणूस असेल त्याच्या पुढे असतील, त्याच्यामुळे ती बोलत नाही. पण पुढचा व्यक्ती बोलल्यावर आपण सगळ्या गोष्टी पुराव्यासोबत आणू समोर, ठीक आहे. तर असू द्या, चला एवढं सांगायचं आहे. एक छोटंसं ऑपरेशन झालं, त्यामुळे मला जास्तीत जास्त आराम करायला सांगितलेलं आहे, त्यामुळं आराम करते मी. भेटू लवकरच लाईव्हला. आज लाईव्ह येण्याचे प्रयत्न आहेत माझे, करील मी प्रयत्न. उठून बसली तरी मला ओरडतात ते.
ठीक आहे, असं झोपल्या लाईव्ह घेऊ, काय करायचं, तुमच्याशी बोलल्याशिवाय मला करमतच नाही. तर असतो आपला विषय. आता मला मिस्टर हे पण म्हणतात की तुला व्हिडिओ बनवायची काय गरज आहे, कोणाला उत्तरं द्यायची काय गरज आहे, नको कोणाला उत्तरं देऊ, नको कोणाबद्दल व्हिडिओ बनवू, नको कोणाचं काही सांगत बसू, असं मला बोलतात. आपल्याला गरज पण नाही, यूट्यूबच्या 1 रुपयाची सुद्धा गरज नाही आहे. सगळ्या तर गोष्टी, आता एवढा दवाखान्यामध्ये पैसा गेला ते काही यूट्यूबवरूनच आलं का? करतेत ना ते, कष्ट करतात, रात्रंदिवस करतात माझ्यासाठी, माझ्या सगळ्या गरजा, सगळ्याच गोष्टी पूर्ण करते. अजून काय पाहिजे? एवढा जीव लावणारा नवरा असल्यावर अजून काय पाहिजे? पण कसं आहे ना, एवढी मोठी यूट्यूब फॅमिली मी जोडून ठेवली, मग 4 कुत्रे जे भुकणारे आहेत त्यांच्यासाठी मी एवढी चांगली फॅमिली नाही ना सोडू शकत, कारण याच्यातूनच मला चांगले लोक पण भेटले, वाईट लोक पण भेटले. मग ते वाईट लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा चांगल्या लोकांकडे लक्ष दिलेलं चांगलं नाही का? त्यामुळं जरा मला असं वाटतं की नको, कारण मी जर गॅप दिला, मी कमसे कम 3 महिने जरी असं कंटिन्यू व्हिडिओ नाही, एक सुद्धा व्हिडिओ नाही टाकला ना 3 महिने, मग सगळे तुम्ही मला विसरून जाणार. मग माझी एवढी सगळी मेहनत घेतलेली, एवढे सगळे जोडलेले, सगळे पाण्यात जाणार, वाया जाणार. त्यामुळे मी नाही गॅप देत. मला जेव्हा बरं वाटलं तेव्हा मी व्हिडिओ काढते. तर माझ्या व्हिडिओपासून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर दूर राहा. ज्यांना आवडतात ते बघतात हौशीने, उलट मला रिक्वेस्ट करतात की करिश्मा, आम्हाला सवय पडली होती तुझे व्हिडिओ बघता बघता जेवण करायची, आता तुझे व्हिडिओ येत नाही, बोर वाटतं, व्हिडिओ टाक. त्यामुळे मी प्रयत्न करते, कंटिन्यू प्रयत्न करील म्हणते, पण काय करता, काही ना काही कुटाणीमध्ये येतातच. तर असू द्या, सगळ्या गोष्टींना मात देऊन मी पुढे येते, सगळ्या गोष्टींवर मात करून मी पुढं चालतच राहते. माझा प्रयत्न करतात लोक की हिचे व्हिडिओ नाही आले पाहिजे, ही असंच झालं पाहिजे, आजारीच पडली पाहिजे, पण त्याच्यातूनही मी मार्ग काढून येतात माझे व्हिडिओ, हमेशा नेहमी येत राहतील. कोणी किती हरवण्याचा, मागे खेचण्याचा प्रयत्न केला ना तरी मी मागं हटणाऱ्यातली नाही, बरं का. त्यामुळे मला तरी वाटतं की वाईट कमेंट करणाऱ्यांनी, या फेक आय डीवाल्यांनी माझ्यापासून दूरच राहा, कारण माझ्यापासून तुम्हाला काळी मात्र काहीसुद्धा फायदा नाही. माझा सुखाचा संसार आहे, घरदार आहे, लेकरू आहे, नवरा आहे, फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मला कशाची कमी नाही, खूप सुखी आहे मी आता माझ्या आयुष्यात. तेवढे दुःख पण भोगलेले आहेत, आता सगळं काही व्यवस्थित आहे, तर मला काय गरज आहे. पण तरीही एखाद्या डोक्यात गेलं ना मग उत्तर देऊ वाटतं, नाहीतर सहसा मी कोणाला उत्तर देत नाही. आणि काही कुत्रे याच्यासाठी पण भुकतात, त्यांना असं वाटतं की हिने बळंच उत्तर द्यायला पाहिजे, हिला आपण खवळून दिलं, हिला आपण वाईट बोललो की मग ही आपल्याला उत्तर देईल. पण मी पण आहे ना अशी लेवल बघून उत्तर देत असते. एकदमच खालचा आपल्यापेक्षा असं लईच तळपातळीचा असेल तो, तर त्याला कसं काय उत्तर देत बसायचं, म्हणून मी शांत राहते. ते एक हे सांगते तुम्हाला उदाहरण. बघा, किचड असतो, किचडमध्ये आपण दगड याच्यासाठी नाही मारत कारण तो आपल्या अंगावर उडेल. मग किचडला घमंड काय असतं, हा मला घाबरला, साईडने गेला. पण आपल्याला माहिती असते आपण जर दगड मारला, आपण जर त्याच्यात पाय ठेवला तर आपला पाय भरल, आपल्या अंगावर ते चिखल उडेल, त्यामुळे आपण साईडने जात असतो. आणि किचडाला घमंड येतं. तशी काही लोकांची गंमत आहे. आपण काही बोललो नाही की त्यांना वाटतं घाबरलं, पण नाही, योग्य वेळ आल्यावर ना चूप राहणारा माणूस पण बोलतो आणि त्याचे परिणाम लई वाईट होतात. त्यामुळे जरा बोलताना विचार करून, ठीक आहे, कमेंट वगैरे करताना जरा विचार करून बोलत जा. तर चला मग मित्रांनो, एवढं सांगायचं होतं मला तुम्हाला. मिस्टरांचा मेसेज आला. चला, बिचारा माझा नवरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामावर असूनसुद्धा कंटिन्यू व्हिडिओ कॉल मेसेज करून काळजी घेत राहतात. एवढा जीव लावणार नवरा आहे. आणि एक बाई म्हणे काहीतरी कमेंट केली ती बाई तिने, बघा या बायकाच्या कमेंटच मोजत बसली ना तर काय व्हायचं माझं सांगा. तर असं असतं, कोणाकोणाचं प्रेम बघून लोक जळतात, कोणाकोणाचं चांगलं बघून जळतात. माझा नवरा माझ्यासाठी असं करत नाही, हिचा नवरा का करतो, मग आपण हिच्याच नवऱ्याला फसवू. अशी एक गंमत झाली होती माझ्यासोबत, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यांना, माझ्या मिस्टरांना, एकतर ते साधे भोळे, त्यांना बायांची एवढी नफरत आहे ना, म्हणजे एकतर ते सगळ्यांना बहिणीच्या नजरेने बघतात, पण एखादी बाई जर तशा लेवलची असली ना, त्यांना वेगळ्या नजरेने कोणी बघितलं ना, किंवा काही विषय असला ना, त्यांचे काही किस्से त्यांनी मला सांगितले होते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकतर त्यांचं लगेच सटकतं, मग ते मला वेगळं बोलतात काहीतरी त्या बायकांबद्दल. तर तोही मी किस्सा तुम्हाला सांगणार आहे. एक किस्सा घडला होता लग्नानंतर, माझ्या नवऱ्यालाच फसवण्याचे एका बाईने प्रयत्न केले ते. तर ते काय कसं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. चला, 2 शब्द समाप्त करतो आम्ही. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांना व्हिडिओ आवडतात व्हिडिओ त्यांनीच बघा, ज्यांना आवडत नाही त्यांनी हेटमध्ये कमेंट करून तुमची लायकी दाखवण्यापेक्षा मला ब्लॉक करा. तुमच्याकडे चांगलं ऑप्शन आहे, कारण याच्यातून तुम्ही जेव्हा मला कमेंट करता ना तेव्हा तुम्ही किती रिकामटेकडे आहे हे दिसते. मी तर माझ्या चाहत्यांसाठी व्हिडिओ बनवते, कधीच मी विरोधकांसाठी व्हिडिओ बनवत नाही. पण जे विरोधक येऊन कमेंट करतात ना ते किती रिकामटेकडे आहेत हे याच्यातून कळतं. तर चला मग, जलने वालों की दुआ से और आगे बढ़ेंगे. खूप काही लोक जळत आहेत आमच्यावर, असेच जळत राहा.
अशीच आमची प्रगती होत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.